नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, NX मराठीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी अजय तेलंग आपले मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण जिल्हा परिषद आरोग्य विभाग सोलापूर यांच्या मार्फत निघालेल्या विविध पदांच्या भरती संबंधीची माहिती बघणार आहोत, ज्यामध्ये महिला वैद्यकीय अधिकारी, आरोग्य अधिपरिचारिका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, औषध निर्माता अशी विविध पदे या विभागामार्फत भरल्या जात आहेत. त्यासाठी पात्रता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहे. तेव्हा या पदासाठी लागणारी शिक्षण पात्रता, वयोमर्यादा, वेतन, अर्ज करण्याबाबतची तारीख व अर्ज सादर करण्याबाबत डिटेल्स इन्फॉर्मेशन आजच्या व्हिडिओमध्ये थोडक्यात बघणार आहोत. त्याकरता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. त्या अगोदर आपल्या NX मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आताच चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची नोटिफिकेशन बेल प्रेस करून घ्या, कारण अशाच नवनवीन पदभरतीबाबत अपडेट रोज आपण या चॅनलवर देत असतो. तेव्हा चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि काही समस्या असल्यास व्हिडिओमध्ये कमेंट करा किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम ग्रुपची लिंक देतो, तिथे जाऊन टेलिग्राम ग्रुप जॉईन करून आपले प्रश्न विचारू शकता. लगेच आपल्याला प्रतिसाद मिळेल. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर या ठिकाणी बघा, राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद सोलापूर यांच्या मार्फत ही पदभरती या ठिकाणी घेण्यात येत आहे. त्याची जाहिरात इथे प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. त्यामध्ये बघू शकता महिला वैद्यकीय अधिकारी, आरोग्य अधिपरिचारिका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, औषध निर्माता या पदाच्या व्हॅकन्सी या विभागामार्फत या ठिकाणी भरल्या जात असून त्याची जाहिरात इथे प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. तर या पदासाठी असणारी शिक्षण पात्रता, वयोमर्यादा, वेतन, त्याचप्रमाणे अर्ज सादर करण्याबाबत माहिती, अर्ज फी अशी संपूर्ण माहिती या जाहिरातीमध्ये या ठिकाणी देण्यात आलेली आहे. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओच्या शेवटी मी अर्ज कशा प्रकारे या ठिकाणी सादर करायचा आहे, अर्जाचा नमुना कुठे मिळणार आहे, याची संपूर्ण माहिती मी या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून या पदासाठी करण्यात येणारा जो अर्ज आहे त्याची माहिती समजण्यास तुम्हाला कसल्याही प्रकारची अडचण इथे जाणार नाही. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी महिला वैद्यकीय अधिकारी या पदासाठी ही रिक्रुटमेंट होत आहे. एक जागा या ठिकाणी भरल्या जात आहे. या पदासाठी शिक्षण पात्रता या ठिकाणी तुमचं MBBS डिग्री झालेलं असेल, महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलचं रजिस्ट्रेशन तुमच्याकडे असेल, त्या ठिकाणी तुम्ही या पदासाठी अर्ज सादर करू शकता, किंवा तुमचं BMS या ठिकाणी झालेलं असेल, महाराष्ट्र काउन्सिल ऑफ इंडियन मेडिसिन काउन्सिलमध्ये तुमचं रजिस्ट्रेशन असेल, तरी सुद्धा तुम्ही या पहिल्या पदासाठी अर्ज सादर करू शकता. आणि या पदासाठी अर्ज करण्याकरता जी वयाची अट आहे मित्रांनो, ती 70 वर्षापर्यंत या ठिकाणी देण्यात आलेली आहे. तर या पदासाठी तुम्ही जर एलिजिबल असाल तर नक्की या ठिकाणी प्रयत्न करू शकता. या पदासाठी निवड झाल्यानंतर या ठिकाणी वेतन किती असणार आहे, तर बघा मित्रांनो, ज्या उमेदवाराकडे MBBS ची पदवी आहे त्या उमेदवारांना मानधन 60,000 रुपये प्रति महिना असणार आहे. आणि BMS पदवी धारण करणाऱ्या उमेदवारांना 40,000 रुपये या ठिकाणी प्रति महिना मानधन असणार आहे. कोणत्याही प्रवर्गातील उमेदवार या पदासाठी अर्ज करण्याकरता एलिजिबल आहे. त्यानंतर आरोग्य अधिपरिचारिका या दुसऱ्या पदासाठी ही रिक्रुटमेंट होत आहे. या पदाची एक जागा या ठिकाणी भरल्या जात आहे. शिक्षण जे आहे मित्रांनो, तुमचं GNM झालेलं असेल, BSc नर्सिंग झालेलं असेल, महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलमध्ये तुमचं रजिस्ट्रेशन असेल, तर तुम्ही आरोग्य अधिपरिचारिका या दुसऱ्या पदासाठी अर्ज सादर करू शकता. आणि या पदासाठी जी वयाची अट दिलेली आहे मित्रांनो, ती खुल्या प्रवर्गामध्ये 18 ते 38 वर्ष असणार आहे आणि राखीव प्रवर्गामध्ये 18 ते 43 वर्षापर्यंत या ठिकाणी वयाची अट असणार आहे. आणि जे मानधन आहे ते 18,000 रुपये प्रति महिना असणार आहे. कोणत्याही प्रवर्गातील उमेदवार या पदासाठी अर्ज करण्याकरता इथे एलिजिबल आहे. त्यानंतर प्रयोगशाळा तंत्रज्ञ या तिसऱ्या पदासाठी ही पदभरती होत आहे. या पदाची एक जागा भरल्या जात आहे. शिक्षण जे आहे मित्रांनो, ते 12वी प्लस DMLT कोर्स तुमच्या या ठिकाणी झालेला असेल, पॅरामेडिकल काउन्सिलमध्ये तुमचं रजिस्ट्रेशन असेल, तर प्रयोगशाळा तंत्रज्ञ या पदासाठी तुम्ही अर्ज सादर करू शकता. आणि वयाची अट 18 ते 38 वर्ष खुल्या प्रवर्गासाठी, तर 18 ते 43 वर्ष राखीव प्रवर्गासाठी असणार आहे. 18,000 रुपये मानधन या पदासाठी दिल्या जात आहे. कोणत्याही प्रवर्गातील उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकणार आहे. त्यानंतर औषध निर्माता या शेवटच्या पदासाठी ही पदभरती होत आहे. याकरता एक वॅकन्सी दिल्या गेलेली आहे. D.Pharm तुमचं झालेलं असेल, B.Pharm झालेलं असेल, किंवा महाराष्ट्र स्टेट फार्मसी काउन्सिलचं रजिस्ट्रेशन त्यासोबत असेल, तर तुम्ही औषध निर्माता या पदासाठी तुम्ही अर्ज सादर करू शकता. वयाची जी अट आहे 18 ते 38 वर्ष खुल्या प्रवर्गासाठी, तर 18 ते 43 वर्ष राखीव प्रवर्गासाठी असणार आहे. 18,000 रुपये मानधन तुम्हाला या पदासाठी निवड झाल्यानंतर दिल्या जाणार आहे. आणि कोणत्याही प्रवर्गातील उमेदवार या पदासाठी अर्ज करण्याकरता इथे एलिजिबल आहे. तर अशा प्रकारे या 4 पदांसाठी 4 वॅकन्सी या ठिकाणी भरल्या जात आहे. त्याची जाहिरात राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा परिषद सोलापूर यांच्या मार्फत या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. त्यानंतर मित्रांनो, या ठिकाणी बघा, या पदाच्या काही अटी व शर्ती उमेदवारांकरता लागू असणार आहे. या अटीच्या व शर्तीच्या अधीन राहूनच तुम्हाला या
पदासाठी अर्ज इथे सादर करायचा आहे. तर त्या अटी व शर्ती कोणकोणत्या आहे याची मी थोडक्यात माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे. तर बघा मित्रांनो, वरील जी काही पदे आहे ती सर्व पदे रोजंदारी स्वरूपाची एकत्रित मानधन तत्वावर आहे. याचा जो कालावधी असणार आहे तो 31 मार्च 2027 पर्यंत असणार आहे. 31 मार्च 2027 रोजी तुमचं जे काही सेवा असणार आहे ती आपोआप संपुष्टात येणार आहे. तेव्हा कंत्राटी तत्वावर काय असे ना, एक नोकरी तुम्हाला या ठिकाणी लाभलेली आहे. तेव्हा तुम्ही जर या पदासाठी अर्ज करू इच्छित असाल तर नक्की या ठिकाणी प्रयत्न करू शकता. तर या पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 9 एप्रिल 2026 पर्यंत या ठिकाणी असणार आहे. दिलेल्या कालावधीत कार्यालयीन वेळेतच तुम्हाला या ठिकाणी अर्ज सादर करायचा आहे. त्यासाठी तुम्ही अर्ज सादर करण्याकरता जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक कक्ष, राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद सोलापूर या ठिकाणी अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करू शकता. तर अशा प्रकारे अर्ज सादर करण्याबाबत माहिती इथे देण्यात आलेली आहे. त्यानंतर अर्ज सादर करताना तुम्हाला अर्ज फी सुद्धा या ठिकाणी भरावीची आहे. तर कोणत्या कॅटेगरीतील उमेदवारांकरता किती अर्ज फी लागणार आहे त्याची सुद्धा माहिती इथे दिली आहे. बघा, या ठिकाणी खुल्या प्रवर्गासाठी 150 रुपयाचा डीडी असणार आहे. तर राखीव प्रवर्गासाठी 100 रुपयाचा या ठिकाणी डीडी असणार आहे. या ठिकाणी डिस्ट्रिक्ट इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी सोलापूर या नावाने तुम्हाला तो डिमांड ड्राफ्ट काढून घ्यायचा आहे आणि तो डिमांड ड्राफ्ट या ठिकाणी अर्जासोबत जोडून, त्या अर्जासोबत आपली कागदपत्रे जोडून तो अर्ज दिलेल्या ॲड्रेसवर पाठवायचा आहे. तर या ठिकाणी बघू शकता, या ठिकाणी अटी व शर्तीच्या 5व्या क्रमांकावर कोणकोणती कागदपत्रे तुम्हाला या ठिकाणी जोडायची त्याची संपूर्ण माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे. तर या अटी व शर्तीच्या 5व्या क्रमांकावर ही संपूर्ण माहिती या ठिकाणी घेऊन कोणकोणती कागदपत्रे आपल्याला जोडायची आहे त्याची माहिती घेऊन तुम्ही त्या अर्जासोबत आपली कागदपत्राच्या सांशांकित केलेल्या प्रती या ठिकाणी जोडून तो अर्ज दिलेल्या ॲड्रेसवर पाठवू शकता. त्यानंतर या पदभरतीबाबत असलेल्या काही सूचना आहेत, जिल्हा परिषद सोलापूरच्या अधिकृत संकेतस्थळावर या ठिकाणी प्रसिद्ध करू दिल्या जाणार आहे. तेव्हा जिल्हा परिषदेच्या ऑफिशियल वेबसाईटला भेट देऊन तुम्ही त्याबाबतची सविस्तर माहिती या ठिकाणी घेऊ शकता. त्यानंतर या पदासाठी मित्रांनो निवड कशा प्रकारे या ठिकाणी होणार आहे, तर एकंदरीत मित्रांनो ही जी निवड आहे ती गुणांकन पद्धतीने या ठिकाणी होणार आहे. तुमचं जी काही शिक्षण झालेलं असेल किंवा तुम्हाला जो काही अनुभव या ठिकाणी कामाचा असेल त्या शैक्षणिक अर्हतेच्या बेसिसवर आणि अनुभवाच्या बेसिसवर मिळालेल्या गुणांकाच्या आधारे या ठिकाणी होणार आहे. एकूण गुण मित्रांनो 100 या ठिकाणी असणार आहे. 100 पैकी तुम्हाला या ठिकाणी जास्तीत जास्त या ठिकाणी गुण प्राप्त झाल्यास तुमची निवड या पदासाठी केल्या जाणार आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो ही जाहिरात या ठिकाणी इथे प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. त्यानंतर या जाहिरातीसोबतच एक अर्जाचा नमुना या ठिकाणी जोडण्यात आलेला आहे. तो अर्जाचा नमुना कशा पद्धतीने या ठिकाणी भरायचा आहे त्याची सुद्धा माहिती मी या ठिकाणी थोडक्यात देण्याचा प्रयत्न करणार आहे. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी या बॉक्समध्ये अलीकडे काढलेला पासपोर्ट साईजचा फोटो या ठिकाणी चिकटवून घ्यायचा आहे. त्यानंतर कोणत्या पदासाठी तुम्ही अर्ज सादर करत आहात त्या पदाचे नाव, त्या पदाचा क्रमांक, त्यानंतर तुम्ही डिमांड ड्राफ्ट कोणत्या बँकेमध्ये या ठिकाणी भरत आहात त्या बँकेचे नाव, डीडीचा क्रमांक, त्यानंतर डीडीची रक्कम, अशा प्रकारे या ठिकाणी संपूर्ण माहिती इथे भरून घ्यायची आहे. त्यानंतर उमेदवाराचे संपूर्ण नाव मराठीमध्ये लिहून घ्यायचे आहे. त्यानंतर इंग्लिशमध्ये आपले संपूर्ण नाव लिहून घ्यायचे आहे. तुमच्या नावामध्ये काही बदल असेल तर नमूद करायचं आहे. त्यानंतर तुमच्या वडिलाचे नाव, उमेदवार विवाहित असेल तर आपल्या पतीचे नाव, त्यानंतर इथे जन्मतारीख टाकून घ्यायची आहे. त्यानंतर अक्षरीमध्ये जन्मतारीख टाकून घ्यायचं आहे. तुमचं वय किती झालेलं आहे ते इथे टाकून घ्यायचं आहे. उमेदवाराचा पत्ता म्हणजेच जो काही ॲड्रेस आहे तो इथे टाकून घ्यायचा आहे. मोबाईल क्रमांक, ईमेल ID, त्यानंतर रहिवासी प्रमाणपत्र जोडले आहे की नाही ते इथे टाकून घ्यायचं आहे. तुमच्याकडे जातीचा प्रमाणपत्र असेल तर त्या ठिकाणी आहे किंवा नाही ते नमूद करायचं आहे. जातीचा प्रवर्ग, जातीचे नाव, अर्जदार सादर करत असलेल्या जातीचा प्रवर्ग कोणता आहे ते इथे टाकून घ्यायचा आहे. अर्जदाराची वैवाहिक परिस्थिती म्हणजे विवाहित आहे की अविवाहित इथे टाकून घ्यायचे आहे. डिप्लोमा झालेला असेल तर ते इथे टाकून घ्यायचे. तुमची डिग्री झालेली असेल तर त्या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे. तुमच्याकडे पदव्युत्तर पदविका असेल किंवा पदवी असेल तर त्याची माहिती सुद्धा इथे भरायची आहे. तुमचं जे काही शैक्षणिक अर्हता इथे झालेली आहे ती सर्व या बॉक्समध्ये टाकून घ्यायची. आपली माहिती पूर्ण शैक्षणिक अर्हतेबाबत इथे भरायची आहे. तर अशा प्रकारे या ठिकाणी अर्ज सादर करायचा आहे. उमेदवार जर विवाहित असेल तर लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र सुद्धा या ठिकाणी भरून त्या अर्जासोबत तुम्हाला लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र इथे जोडून घ्यायचे आहे. तर अशा प्रकारे संपूर्ण अर्ज इथे भरण्याबाबत माहिती मी या ठिकाणी थोडक्यात देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि या विभागामार्फत या 4 पदासाठी ही पदभरती कंत्राटी तत्वावर या ठिकाणी होत असून त्याची जाहिरात या विभागाकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. तर या पदासाठी तुम्ही जर अर्ज करू इच्छित असाल तर नक्की या ठिकाणी प्रयत्न करू शकता. तर अशा प्रकारची ही पदभरती असून त्याची माहिती आज आपण या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आपल्या NX मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची नोटिफिकेशन बेल प्रेस करून घ्या. व ज्या उमेदवारांना अशा नोकरीची आवश्यकता आहे त्या उमेदवारांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.